एक वेळ शहरान तो ब्रिजाचो इश्यू जाला पळय तो आतां खंय पावला तो सद्या सिट्युएशन. हय थोडे जे सेलडेट करपाचें उरलेलो ताका लागून कंपल्सरी लँड एक्विजिशन करचें पडटलें. इन द म्हाका दिसता 6 केसी आहा त्यो चोडणाच्यो आहा आनी 7 केसी साल्वादोर दमन हे सायडीच्यो. 13 ज्यो आहा त्यो कंपल्सरी लँड एक्विजिशन करचें पडटलें. अदर केसीस वीच आर पेंडींग ते आतां अंडर प्रोक्रुटमेंट एक्ट हे जातले. कंपल्सरी म्हणटा पळय तेन्ना क्लॉज कितें ते दिना तुमकां वो तुमी तांकां फोर्सांतल्यान ट्रेसेबलूच जायना कोण. हां म्हणजे लँड ओनर आहा ते ट्रेसेबलूच जायना तेंचे कोण हे ना. कितले आहा ते टोटल म्हणटा तुमी? 13 तुमले 6 उरल्या ना टोटल 13 आसा. ते लँड एक्विजिशन करपाक मेळना अंडर प्रोक्रुटमेंट एक्ट. ताका कंपल्सरी एक्विजिशन करचें पडटा. सो हेका लागून डिले प्रोसेस डिले जालो. पूण आतां कितें कोर्टान वयता तुमी? कोर्टान ना तो कंपल्सरी एक्विजिशन एक्ट हो आहा न्हू तो इम्प्लाय करपाक ताका टायम वयतलो. पूण तो पब्लिकेशन इम्प्लाय केल्या उपरांत जर कोण येयले आमची जमीन जाल्यार मागीर ताका तो पयशे दवरलेले आसता. अंडर दॅट एक्ट कंपल्सरी एक्विजिशन एक्ट आहा न्हू तो समजा गव्हर्मेंट प्रोजेक्टाक जर लँड जाय ती कंपल्सरी घेताच पण पयशे ताका दितले. येयलो जाल्यार कोर्ट जाल्यार असो तो एक्ट आसा. दुसरा विशय म्हणटा पळय तो बांदांचो आशिल्लो ते बांद जाले तुमचे? हय आमचे जे बांद केल्ले आमी गेल्या वर्सा सुरवात ते काम कंप्लीट ऑलमोस्ट कंप्लीट जाल्लें आसा. एक नारव्या जालो, एक मया जालो आनी एक चोडण. हे तिनूय बांद गेल्या वर्सा आमी सुरवात केल्लेलो जालें. आनी विशय म्हणजे आतां पावस सुरू जालो. आतां भाजी जी आहा जी गोंयांत घेवन येता चड पावस बीन जालो काय तेजे इफेक्ट जाता. क्रॉप डॅमेज बीन जाता भाजी बीन. सो तेचेर हॉर्टिकल्चरान कितें तुमी कितें रिव्यू प्लॅन किंवा दुसरो ऑल्टरनेट कितें उपाय बी केला आनी भाजयेची रेट जी आहा ती स्टॅटीक उरतली म्हण तुमी कितें हें करतले ती? आतां जे आयटम्स आमी इतर राज्यांसून घेता फॉर एग्जाम्पल कांदो बटाट ह्या हेजेर नियंत्रण आमी कंट्रोल करूं शकना. गोंय आनी हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट आमी कंट्रोल करूं शकना. तेंची जी रेट लायता तेच रेटीन आमकां घेवचो पडटा. फॉर एग्जाम्पल आतां समजा क्रॉप डिस्ट्रॉय जालें नॅचरल कॅलेमिटीक लागून क्रॉप डिस्ट्रॉय जालें जाल्यार ती जी तेंची रेट वाडटा ते रेटीनूच आमकां हांगासर हाडची पडटा. त्या टायमार आमी तशें रिड्यूस करून दिवंक शकना. रिड्यूस करून तुमी लॉसान वचपाचे. लॉसान सो तो कस्टमराक त्याच रेटीन घेवचें पडटलें. काय असो रिलीफ तुमी असो एक्स्ट्रा काय दिवपाक? आतां आमच्या गोंयांत जे पिकता भाजी ती आमी सर्वसामान्यांक एकाच रेटीन एश्युअर्ड प्रायस रेट म्हणून आमची जी स्कीम आहा त्या स्किमीच्या अंडर आमी वर्सभर ती एकूच रेट लायता. आनी ते आमच्या हितून चिटकी भेंडे हे आमचे हांगासर गोंयांत पिकपाक लागलेले आसा ते सुद्दां सफिशंटली अशी आमकां मेळटा आतां पयसांनी. सो आतां सिजनल भाजी जी आसा पळय तेच्या खातीर तुमी कितें करपाचें? सिजनलाक लागून आमी गेल्या वर्सा आमचे ऑनरेबल स्पीकर तेणी एक जे एक कार्यक्रम घेतलेलो आमच्या मतदारसंघात तेन्ना आमी अनावन्स केल्लो की ज्यो सिजनल आमच्यो भाजयो आहा कुड्डूक भाजी म्हणटा त्यो ताळकुळो हे भाजी जर आमकां सप्लाय जर दिवपाक जाल्यार फार्मरांनी येयले तांकां तितली क्वॉन्टिटी येवपाक लागली. ते आमच्या जर स्टॉलाचेर घेवन आमी जर ते विकपाक जर दिले लोकांक जाल्यार ते आमी विकतले अशें आमी सांगलेलें गेल्या वर्सा. फक्त फार्मरांनी आमी अपील केल्ली आसा फक्त फार्मरांनी आमकां ते दिवपाक जाय. ताळकुळो एक आयुर्वेदीक भाजी ही जर आमकां जर सप्लायरांनी दिवपाक लागले म्हणजे ते फार्मर्सांनी जर आमकां दिता म्हणून सांगलें आनी ते दिले जाल्यार आमी ती अवश्य लोकां पर्यंत पावयतले. आनी ते तेंच्यांनी खंय दिवप म्हणजे ते आतां आमचे हे आसा आमचे जे स्टोर्स आसता न्हू त्या स्टोरांचेर तेंच्यांनी तुमची फॅसिलिटी थंय आसतली की तेंची भाजी घेवन तांकां कॅश पेमेंट दिवप? कॅश पेमेंट आसता. मागीर बीन अशें कांय ना? ना बील एका म्हयन्यान जाता. एका म्हयन्यान पेमेंट मेळटा. ओके सर आनीक म्हणजे आता मायनिंग ह्या दिसान चालू करता म्हटल्यार पण मेन इश्यू तुमचा लयराई मंदिराचो अजून तसोच आहा तो. आमच्या सरकारान एक निर्णय घेतलेलो फाटल्या दिसांनी ज्या हो विशय हांवें गेल्या असेंब्लीन मांडलेलो आनी स्पेशली मय मतदारसंघांतले जे भाग आसा हितून चडांत चड भाग येता तो शिरगांवान जाता. लयराई टेंपल आनी सगळी जी लोक वस्ती आहा जी लिजान आसली काल कोणी तरी एक स्टेटमेंट केलें की ते आमी लिजान घातला म्हणून. ते लिजान घालूंक ना. हे लीज पयलीं पासून आसा. जेन्ना लीज स्टार्ट जाल्लें सुरवातीक आफ्टर इंडिपेंडंट तेन्ना पासून हे सगळी ही लीज एरिया डिमार्क जाल्ली. आनी ह्या सरकारान कितें केलें आमच्या सरकारान ती लीज ऑलरेडी ट्रान्सफर जशें आसा तशें ट्रान्सफर केलें. भितून देवळां खंयचीं आसा घरां खंयचीं आसा हें पळयलें ना.
आम्ही जेन्ना हो विशय मांडलो विधानसभेत तेन्ना त्या विशयाचेर चर्चा सुरू जाली आनी हे वगळोवपाक लागून विशय आता सरकारान सुरू केल्लो आसा. ही सगळी घरां जी आसा न्हू ते लिजा भायर काडटले. कोणी तरी काल रॉंग प्रेडिक्शन एक केल्लें की सरकारान म्हणजे मुख्यमंत्र्यान लीज होल्डरांक इन्स्ट्रक्शन दिलां म्हणून. तांकां इन्स्ट्रक्शन दिवपाक सरकार शकना. सरकार आपल्या डिपार्टमेंटाक दितलो. सरकार मायन्स डिपार्टमेंटाक सांगतलो ती ही वळून भायर काडा म्हणून. ते लीज ओनरांक दिवपाचें ना न्हू. ती स्पेसिफायड एरिया म्हणटा स्पेसिफायड एरिया जी आसा देवळां आसा आनी पब्लीक प्लेसी आहा किंवा घरां आसा ही काडून भायर काडपाची लिजांसून अशें आमी रिक्वेस्ट केल्ले आनी ऑनरेबल सीएमान तेन्ना आमकां एश्युअर केल्लें की ही सगळी भायर येस एसेंब्लीन हांवें तो विशय मांडून. तशेंच आमच्या मतदारसंघांत जशें आहा तशेंच बिचोले आसा जे देवी केळबायचें देवूळ आहा हें मुळगांव पडटा हें बिचोले मतदारसंघांत ती सुद्दां आमचे डॉक्टर चंद्रकांत शेट्टी यांच्यानी तडून धरलेला विशय की ही सगळी देवळां काडपाक जाय. हो विशय आमचे सरकार म्हाका खात्री आसा आनी शुअर दॅट दीस वील बी डन. कितें कसलें पब्लीक हियरींग जातलें काडपाक जाय म्हणटा ना. पूण सरकाराचे जे प्रयत्न आसा न्हू ते फॉर्मली आमी ती काडटले. आतां लीज जरी सरकारान तांकां दिलें पण एक एक्स लीज ओनराक दिलें त्या लीज ओनराक कडसून ती जागा बाकीची जी आसा आमकां जाय ती काडून आमी उरलेली ताका दितले. लीड स्टडी केल्लेच आसतले. आतां मायन्स डिपार्टमेंट इज नोईंग एवरीथींग. आतां ताका समजा एक 100 स्क्वेअर मिटर दिले आमी आनी अशें दिसता की आमकां 20 स्क्वेअर मिटर आमकां काडपाक जाय भितरली जाल्यार ते 20 स्क्वेअर मिटर आमी काडटले आनी 80 स्क्वेअर मिटरान ताका तूं एक्टिविटी कर. तो अधिकार आसा सरकाराक. हय हय खाण खात्या कडेन. हय हियरिंगाचो आनी ताचो संबंद आसा असं म्हाका तरी दिसना. पण सरकाराक जर जाय न्हू जाल्यार ते स्टॉप करून लिजाक जितली एरिया दिल्या तितली मायनस जी करपाक जाय ती करूंक शकता सरकार आनी ते करतले. येस थँक्यू.